ना गॅस पेटवायची कटकट ना पाक बनवायची झंझट. फक्त 2 चमचे दुधात आणि 5 मिनिटात तयार होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी कोकोनट रोल बर्फी. हलवाई स्टाईल मऊसूद बर्फी घरच्या घरी कशी बनवायची ते हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. कोकोनट रोल बर्फी बनवण्यासाठी पहिले इथे मी परातीमध्ये पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर नंतर इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेली आहे. डेसिकेटेड कोकोनटऐवजी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. तर यामध्ये 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये गोडाची चव खुलवण्यासाठी 1 चिमूट यामध्ये मीठ घातलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घातले आहे. व्हॅनिला इसेन्समुळे याला छान असा सुगंध आणि टेस्ट येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडरही घालू शकता. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामध्ये इथे हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता यात फक्त 2 टेबलस्पून दूध घालूयात. लक्षात ठेवा, दूध जास्त थंड किंवा गरम नसावं, रूम टेम्परेचरवरचं असावं. हलक्या हाताने मिक्स करत याचं मऊ डो बनवून घेऊयात. सुरुवातीला मिश्रण कोरडं वाटू शकतं, पण लगेच जास्त दूध टाकू नका. पिठी साखर विरघळायला लागली की तिच्या मॉइश्चरमुळे 2 चमच्यातच मस्त मऊ डो तयार होतं. जर चुकीने दूध जास्त पडलं आणि मिश्रण स्टिकी झालं तर यामध्ये 1 ते 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट किंवा मिल्क पावडर ॲड करा. आपला मऊ डो तयार झालेला आहे. आता या डोचे आपण 2 इक्वल साईजचे भाग बनवून घेऊयात. आता एका भागामध्ये इथे मी थोडंसं ऑरेंज फूड कलर घातलेली आहे आणि हलक्या हाताने मळून कलर संपूर्ण डोमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. बघा, मस्त ऑरेंज कलर आला आहे. तर इथे 2 कलरचे डो तयार आहे. 1 ऑरेंज आणि 1 व्हाईट कलरचं इथे हे डो तयार आहे. सगळ्यात आधी आपण ऑरेंज डो लाटून घेणार आहोत. बटर पेपरला 1 ड्रॉप तूप लावून थोडं ग्रीस करून घ्या. त्यावर ऑरेंज डो ठेवा आणि लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने पोळीसारखा राऊंड शेप लाटून घ्यायचा आहे. तर इथे हे ऑरेंज कलरचा डो छान असं लाटून घेतलेला आहे. तर एकदम जाड नाही अशा थिकनेसमध्ये इथे मी हे लाटून घेतलेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवूयात. आता दुसऱ्या बटर पेपरवर मी व्हाईट डो घेतलेली आहे आणि हेही अशाच प्रकारे पोळीसारखा राऊंड शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे. व्हाईट डो बटर पेपरवर फ्लॅट लाटून झाल्यावर आता आपण आधी रोल केलेला ऑरेंज डो या व्हाईट लेअरच्या अगदी सेंटरमध्ये ठेवणार आहोत. यामुळे बाहेर व्हाईट आणि आत ऑरेंज असा खूपच क्लासिक लुक मिळतो. हाताने हलका दाब देऊन किंवा बेलण्याने हलक्या हाताने लाटून घेऊयात, म्हणजे दोन्ही लेयर्स एकमेकांना प्रॉपर स्टिक होतील आणि कट करताना अजिबात सुटणार नाही. आता हळूहळू दोन्ही लेयर्स एकत्र रोल करत एकदम टाईट सिलेंड्रिकल रोल बनवून घेऊयात. दोन्ही डो आधीच प्रॉपर स्टिक झाल्यामुळे रोल एकदम गच्च आणि एकसारखा तयार होतो. अगदी हलक्या हाताने आपण हे रोल बनवून घेऊयात. आता रोल स्लाइस करण्याआधी रोलच्या दोन्ही साईड्स हलक्या कट करून घेऊया. या असमान कडा कट केल्यामुळे आपल्या बर्फीला मिळतो एकदम नीटनेटके आणि क्लीन आणि हलवाई स्टाईल फिनिशिंग लुक. बटर पेपरवर थोडं डेसिकेटेड कोकोनट स्प्रेड करा आणि आपला तयार रोल त्यावर हलक्या हाताने रोल करून घ्या. डेसिकेटेड कोकोनट संपूर्ण रोलवर एकदम प्रॉपर कोट झाले, त्यामुळे बर्फी दिसायला तर खूपच सुरेख दिसते. आता हा कोट केलेला रोल बटर पेपरमध्ये घट्ट रॅप करा आणि 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. सेट झाल्यावर फ्रीजमधून बाहेर काढा आणि शार्प नाईफने हलक्या हाताने गोल स्लाइस करून कट करून घ्या. तर इथे मी नाईफचा वापर न करता इथे हे थ्रेडचा वापर केलेला आहे. रोलच्या खाली थ्रेड ठेवून हलका क्रॉस करून ओढायचा. 1-1 इंचावर थ्रेडने हलक्या हाताने रोलचे गोल गोल स्लाइसेस कट करून घ्यायचे आहेत. नाईफने बर्फी कापताना ती चेपली जाण्याची शक्यता असते, पण थ्रेडने कापल्यामुळे बर्फीचा गोल शेप एकदम परफेक्ट राऊंड राहतो आणि लेयर्ससुद्धा एकदम शार्प दिसतात. थ्रेडच्या या सोप्या हॅकमुळे आपली 2 कलर कोकोनट रोल बर्फी दिसायला एकदम हलवाई स्टाईल आणि नीटनेटकी दिसते. अजिबात मेहनत न करता बिना गॅसची ही मऊसूत बर्फी रेडी आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.